नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक बातमी आहे. हिवाळी अधिवेशनाची अंतिम आठवडा प्रस्ताव केलेला आहे. तर त्या प्रस्तावामध्ये चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026च्या पूर्वी केली जाईल अशी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. तर या घोषणेमुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार असू शकतो. तर आता कर्जमाफी लवकरच मार्गी लागणार असल्याचे निश्चित झालेले आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांना किती शेतकऱ्यांना किती कर्जमाफी होणार आहे आणि कशी होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा. या घोषणेमुळे जे कर्जमाफीची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून आता ही शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरच मार्गी लागणार असल्याचे निश्चित झालेलं आहे. तर या अधिवेशनातनी कर्जमाफीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले गेले होते. तसेच जुन्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर आणि सध्याच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सरकारला धारेवर धरण्यात आले होते. तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. हिवाळी अधिवेशनाच्या जे अंतिम आठवडा चालू आहे, तर त्या आठवड्यातनी आता या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी 2009 ते 2017 आणि 2020 मध्ये कर्ज करूनही शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत ढकललेल्या असल्याचे नमूद केलेले आहे. तर या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी जे स्पष्ट केलेले आहे ते ही समिती जी आहे सध्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनेचा अभ्यास करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह 2019 पासून थकीत असलेले शेतकरी जे आहे ती कर्जमाफीसाठी पात्र ठरतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, या उच्चस्तरीय समितीचा अहवाल हे एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाईल असे आपल्या या समितीद्वारे सांगितलेले आहे. तर ही समिती सध्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहेत असलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करत आहे, जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांचे नियोजन आणि परिस्थिती सुधारणा होईल. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की कर्जमाफीचा फायदा हा कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये. या उच्चस्तरीय समितीचा अहवाल एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाईल. या अहवालानंतर शासन कर्जमाफी कशा प्रकारे करायची तसेच कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील याबाबत सविस्तर माहिती जाहीर करेल. तर शेतकऱ्यांची असलेली थकीत कर्जाची कर्जमाफी ही या योजनेचा एक भाग असणार आहे. तर ती 30 जून 2026 पूर्वीच केली जाईल. अतिवृष्टीमध्ये जे झालेले नुकसान आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल सविस्तर माहिती कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सरकारला मत मांडायचे कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.